विद्यार्थी सुरक्षा समिती यामध्ये पहा, इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. सदर समिती 12 ते 16 सदस्यांची राहील. तर या समितीमध्ये कोणकोणते सदस्य असणार आहेत पहा. या ठिकाणी अध्यक्ष आणि सदस्य म्हणून आपल्याला कोणाकोणाला घ्यायचे, त्यानंतर सदस्य सचिव म्हणून मुख्याध्यापक असणार आहेत. या ठिकाणी पहा, निमंत्रित सदस्य त्यांची नावं दिलेली आहेत. परत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. यानंतर पहा, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे कार्य या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी हे सुद्धा समितीचे कार्य आहेत. यानंतर पहा, सभा क्रमांक 1 जून महिना आहे आणि आपल्याला ही सभा शनिवारीच घ्यायची आहे. तर सुरुवातीच्या पानावर आपल्याला जे आपले सदस्य अध्यक्ष आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी विषय पहा. पहिला विषय विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची रचना, कार्य यांचे वाचन करून चर्चा करणे. त्यानंतर या ठिकाणी विषय क्रमांक 2 आहे, ठराव लिहिलेला आहे. त्यानंतर विषय क्रमांक 3 बालकांची 100% उपस्थिती ठेवण्याबाबत. विषय क्रमांक 4 पहा. त्यानंतर विषय क्रमांक 5 आहे या ठिकाणी. विषय क्रमांक 6, विषय क्रमांक 7, विषय क्रमांक 8 आणि विषय क्रमांक 9. यानंतर सभा क्रमांक 2 पहा, जुलै महिन्याची. सुरुवातीला सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत. त्यानंतर विषय क्रमांक 1 पहा, शाळाबाह्य विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याबाबत आहे. त्यानंतर आहे विषय क्रमांक 2 ठराव आहे. विषय क्रमांक 3 किचन शेड दुरुस्तीबाबत. विषय क्रमांक 4 आरोग्य पडताळणी, चारित्र्य पडताळणी करण्याबाबत आहे. त्यानंतर आहे विषय क्रमांक 5 ऐनवेळचे विषय. सभा क्रमांक 3 पहा, ऑगस्ट महिन्यातली. या ठिकाणी सदस्यांची स्वाक्षरी आहेत. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. विषय क्रमांक 2. त्यानंतर विषय क्रमांक 3. पुढचा विषय आहे 4था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेदृष्टीने वायर तपासणी करण्याबाबत. परत आरोग्य तपासणीबाबत आहे पुढचा विषय. त्यानंतर पावसाळ्यातून ये जा करताना त्याबाबतचा विषय आहे. विषय क्रमांक 7. विषय क्रमांक 8 अग्निशमन यंत्र रिफिलिंग करून घेण्याबाबत आणि 9वा आहे ऐनवेळचे विषय. त्यानंतर पहा, सप्टेंबर महिन्यातली पुढची सभा क्रमांक 4 आहे. या ठिकाणी सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. दुसरा विषय प्रथमोपचाराचे मार्गदर्शन करण्याबाबत आहे. तिसरा विषय मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढावाबाबत आहे. पुढचा विषय पायाभूत भौतिक सुविधा अंतर्गत. त्यानंतर 5वा विषय आहे पुढं. 6वा विषय आहे शाळेतील वस्तूंची पाहणी करण्याबाबत. 7वा विषय सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजनांतर्गत पाणी तपासणीबाबत आहे. पुढं आहे शाळेत मॉक ड्रिल घेण्याबाबत. त्यानंतर पहा, सुट्टीच्या दिवसात शिक्षण सुरू राहण्याबाबत आणि शेवटचा आहे ऐनवेळचे विषय. यानंतर 10व्या महिन्यातील सभा क्रमांक 5. या ठिकाणी सदस्यांचे स्वाक्षरे आहेत. पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. त्यानंतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत आहे. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाबाबत. या ठिकाणी पुढचा विषय 4था. त्यानंतर 5वा आहे पहा
या ठिकाणी पुढचा विषय स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इन्सिनरेटर मशीन बसवण्याबाबत. त्यानंतर ऑनलाईन आर्थिक संदेशाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याबाबत आहे. अज्ञात अनोळखी व्यक्तीबाबत पुढचा विषय आहे. शेवटचा आहे ऐनवेळचे विषय. त्यानंतर सभा क्रमांक 6 पहा. या ठिकाणी सदस्यांचे स्वाक्षरे आहेत. पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. शाळेत वेळेव्यतिरिक्त शाळेत येण्यास बंदी करण्याबाबत. मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढावाबाबत. पुढचा विषय आहे सुट्टीनंतर शालेय परिसर साफसफाई करण्याबाबत. तक्रार पेटीतील तक्रारीचा निपटारा करण्याबाबत 5वा विषय आहे. पुढचा विषय पहा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने. 8वा विषय आहे पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याबाबत. 9वा विषय आहे शाळेतील दुरुस्तीबाबत. त्यानंतर विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती ठेवण्याबाबत आणि शेवटचा आहे ऐनवेळचे विषय. यानंतर डिसेंबर महिन्यातील सभा क्रमांक 7 सदस्यांचे स्वाक्षरे आहेत. पहिला विषय पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. इतर विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याबाबत. पुढचा आहे शाळेला सौर पॅनल बसवून मिळण्याबाबत. चौथा विषय आहे तक्रार पेटीतील तक्रारीचा निपटारा करण्याबाबत. 5वा विषय स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याबाबत. त्यानंतर 6वा विषय शालेय परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याबाबत. 7वा विषय डिजिटल साधनांच्या वापराबाबत. पुढचा विषय आहे समृद्ध शाळा अभियान राबवण्याबाबत. विषय क्रमांक 9 विद्यांजली पोर्टलवर मागणी नोंदवणे व शाळेची नोंदवणीबाबत. 10वा विषय आहे ऐनवेळचे विषय. यानंतर माहे जानेवारीची सभा क्रमांक 8 या ठिकाणी स्वाक्षरी. विषय क्रमांक 1 पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. CCTV उपलब्धतेबाबत. मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढावाबाबत. पुढचा विषय आहे शिक्षक कमी असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्याबाबत. 5वा विषय आहे तक्रार पेटीतील तक्रारीचा निपटारा करण्याबाबत. त्यानंतर 6वा विषय आहे विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्याबाबत. अशा तऱ्हेने माहे जानेवारीपर्यंत आपण विद्यार्थी सुरक्षा समितीची इतिवृत्त पाहिलेलं आहे.